इतिहास राज्यशास्त्र पेपर कसा सोडवावा? इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यावी? अशा प्रकारे इतिहास राज्यशास्त्राचा संपूर्ण पेपर हा 62 गुणांचा असतो. प्रश्नपत्रिकेकडे वळण्यापूर्वी अगदी 10 मिनिटात संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा गोषवारा अभ्यासूया. या प्रकरणावर आधारित आपल्याला रिकाम्या जागा विचारल्या जातात. संकल्पना चित्रामध्ये जे तुम्हाला असे मध्ये प्रश्न दिलेले असतात ते मात्र लिहिणं गरजेचं असतं. SSC इतिहास राज्यशास्त्र पेपर कसा सोडवावा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कलाकार एज्युकेशन युट्यूब चॅनलने आमच्या अनुभवी शिक्षकांचे इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी विविध विषयांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ प्रसारित केले आहेत. त्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आज आपण इयत्ता 10वी सामाजिक शास्त्र या विषयातील पेपर पहिला इतिहास व राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा व हा पेपर कसा सोडवावा याबाबतची माहिती बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ का पाहावा? तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न, इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यावी, परीक्षेमध्ये 40 पैकी 40 मार्क कसे मिळवावेत, पेपर सोडविताना वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दलची माहिती मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी कलाकार एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. इयत्ता 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र, गुण 40, वेळ 2 तास 10 मिनिटे. महत्वाची सूचना, त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण वारंवार सांगूनही विद्यार्थी त्याच चुका करतायत. त्यासाठी ही माहिती कशी भरावी याबाबतचा आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओमध्ये बारकोड कसा लावावा, विषय कोणता लिहावा, पेपर कोणता लिहावा याबाबतची सगळी माहिती दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तसेच हा QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आता आपण प्रश्नानुसार गुणांची विभागणी पाहूया. इतिहास प्रश्न पहिला अ आणि ब ह्या 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे. त्याला गुण दिलेले आहेत 6. प्रश्न दुसरा अ आणि ब हा देखील 2 भागामध्ये विभागला गेला आहे. त्यासाठी देखील गुण दिलेले आहेत 8. प्रश्न क्रमांक 3 याच्यासाठी गुण दिलेले आहेत 4. प्रश्न क्रमांक 4 यासाठी गुण दिलेले आहेत 4. प्रश्न क्रमांक 5 यासाठी गुण दिलेले आहेत 6. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघितलं तर हे एकूण गुण 28 होतात. पण ऑप्शन सहित म्हणजेच विकल्पासहित पूर्ण इतिहासाचा पेपर तुम्हाला 42 मार्कांचा असतो. 42 पैकी फक्त 28 मार्कांचा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. आता पाहूया राज्यशास्त्राची प्रश्नानुसार विभागणी. प्रश्न क्रमांक 6 पासून राज्यशास्त्राचा पेपर सुरू होतो. प्रश्न क्रमांक 6 गुण 2. प्रश्न क्रमांक 7 गुण 4. प्रश्न क्रमांक 8 हा अ आणि ब ह्या 2 भागामध्ये विभागला गेला आहे. गुण 4. प्रश्न क्रमांक 9 गुण 2. एकूण गुण 12. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा आपल्याला 28 मार्कांचा पेपर जरी सोडवायचा असला तरी तुम्हाला एकूण प्रश्न हे 42 गुणांचे दिलेले असतात. पैकी 28 गुणांचा तुम्हाला सोडवायचा असतो. राज्यशास्त्राचा 12 गुणांचा पेपर जरी तुम्हाला सोडवायचा असला तरी देखील पूर्ण पेपर हा 20 गुणांचा असतो. अशा प्रकारे इतिहास राज्यशास्त्राचा संपूर्ण पेपर हा 62 गुणांचा असतो. तुम्हाला फक्त 40 गुणांचा पेपर सोडवायचा असतो. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की किती ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. मग टेन्शन घेण्याची गरज आहे का? नाही ना. विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा पेपर जसजसा जवळ येतो तसतसं वेळेच्या अभावामुळे संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे वाचन करणं काही तुम्हाला शक्य होणार नाही. चला तर मग आज आपण प्रश्नपत्रिकेकडे वळण्यापूर्वी अगदी 10 मिनिटात संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा गोषवारा अभ्यासूया. इयत्ता 10वीचा आपला इतिहास हा उपयोजित इतिहास आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी तो संलग्न आहे. पूर्वी ना महायुद्ध असायची. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याची कारण पाठ करा, परिणाम पाठ करा. आताच जर तुम्ही पुस्तक अभ्यासलं तर तुम्हाला असं दिसून येईल की आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींची संलग्न आहोत त्या सगळ्याची माहिती आपल्याला ह्या पुस्तकामध्ये दिली आहे. चला तर मग पाहूया. प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या प्रकरणांमध्ये इतिहास लेखनाची परंपरा, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात ज्या ज्या विचारवंतांचा हातभार लागला त्या सर्वांची माहिती दिली आहे. जसे की रेने देकार, व्हॉल्टेअर, कार्ल मार्क्स, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, मायकेल फुको यांसारख्या विचारवंतांची माहिती दिली आहे. या प्रकरणावर आधारित आपल्याला रिकाम्या जागा विचारल्या जातात. जसं की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. ही रिकामी जागा झाली. तर काय वेळेला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास का म्हणतात असं देखील विचारलं जातं. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. ही देखील रिकामी जागा आपल्याला विचारली जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर फक्त रिकाम्या जागांसाठीच नाही तर काही वेळेला सकारण स्पष्ट करा, सविस्तर उत्तरे लिहा
यांसारख्या प्रश्नामध्ये देखील याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. प्रकरण दुसरे, इतिहास लेखन भारतीय परंपरा. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दलची माहिती पाहिली. यामध्ये जेम्स मिल, विल्यम जोन्स, फ्रेडरिक मॅक्स मुल्लर, विका राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, दामोदर कोसंबी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला. जसे की महात्मा फुले यांचे गुलामगिरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हू वेअर द शूद्राज, द अनटचेबल्स, ताराबाई शिंदे यांचे स्त्री पुरुष तुलना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 1857 चे स्वातंत्र्य समर. आपल्याला चुकीची जोडी ओळखा यामध्ये ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरेल. प्रकरण तिसरे, उपयोजित इतिहास. यामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास आणि विविध विषयांवरील संशोधन, जसे की तत्वज्ञान आणि इतिहास, विज्ञान आणि इतिहास, तंत्रज्ञान आणि इतिहास, कला आणि इतिहास याबद्दलची माहिती दिली आहे. त्याप्रमाणेच सांस्कृतिक वारसा, यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा, अमूर्त सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक वारसा याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. तसेच जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले, याचाही उल्लेख आहे. हे देखील तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये बोर्डाला नेहमी विचारलं जातं. तसेच भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जे दिल्ली या ठिकाणी आहे, ही देखील रिकामी जागा तुम्हाला विचारली जाते. भारतातील जागतिक वारसा स्थळांचा उल्लेख, जसे की अजिंठा वेरूळ लेणी, ताजमहाल, कोणार्क सूर्य मंदिर, घारापुरी लेणी, सांचीचा स्तूप, दिल्लीचा लाल किल्ला, सातारा जिल्ह्यातील कास पठार या सर्वांची माहिती तुम्हाला प्रकरण तिसरे, उपयोजित इतिहास यामध्ये दिलेली आहे. प्रकरण चौथे, भारतीय कलांचा इतिहास. या पाठामध्ये दृक्कला, ललित कला, लोककला, अभिजात कला, दृक्कलामधील चित्रकला, शिल्पकला ह्या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे स्थापत्य आणि शिल्पकला यामध्ये कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ह्या सर्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. लोककलेच्या परंपरा, जसे की कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ, अभिजात कलेच्या परंपरा ह्या सर्वांची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे भरत मुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. ही देखील रिकामी जागा आपल्याला या पाठामध्ये विचारली जाते. विविध राज्यांमधील नृत्य प्रकार, उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तमिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली ह्या सर्वांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण केलेला आहे. संकल्पना चित्रे, चुकीची जोडी ओळखा यामध्ये ह्या नृत्यांबाबतचा प्रश्न विचारला जातो. प्रकरण पाचवे, प्रसार माध्यमे आणि इतिहास. या पाठामध्ये वृत्तपत्रे, वेब पत्रकारिता, आकाशवाणी, दूरदर्शन याचा आपण अभ्यास केला. कोणत्या विचारवंतांनी कोणती वृत्तपत्रे स्थापन केली ह्या सगळ्याची माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेली आहे. लोकहितवादी यांनी स्थापन केलेले प्रभाकर, बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण, कृष्णराव भालेकर यांचे दीनबंधू, बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी स्थापन केलेले केसरी व मराठा ह्या सर्व वृत्तपत्रांविषयीची माहिती आपल्याला या पाठात दिली आहे. या पाठामध्ये भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. या रिकाम्या जागा देखील बोर्डाला वारंवार विचारल्या जातात. प्रकरण सहावे, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. यामध्ये कठपुतळ्यांचे प्रयोग, दशावतारी नाटके, भजन, कीर्तन, भारुड, तमाशा, पोवाडा, मराठी रंगभूमी या विषयीची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रकरण सातवे, खेळ आणि इतिहास. यामध्ये खेळांचे प्रकार, जसे की बैठे खेळ. विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील फार खेळ खेळत असतो. बैठ्या खेळामध्ये बुद्धिबळ, पत्ते, कॅरम यांसारखे खेळ खेळले जातात. तर मैदानी खेळामध्ये क्रिकेट, लंगडी यांसारखे खेळ खेळले जातात. तुम्हाला परीक्षेला या भागावर नेमका प्रश्न विचारला जातो. खेळांच्या प्रकारांचं वर्गीकरण विचारलं जातं. म्हणजे बैठे खेळ कोणते, मैदानी खेळ कोणते ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. शारीरिक कसरतीचे खेळ, पाण्यातील खेळ, साहसी खेळ याबद्दलची माहिती देखील तुम्हाला या प्रकरणामध्ये दिली आहे. आणि परीक्षेला देखील या भागावर नक्की प्रश्न विचारला जातो. खेळांच्या विविध स्पर्धा, जसे की ऑलिम्पिक, दिव्यांगांचे ऑलिम्पिक, एशियाड, क्रिकेट विश्व चषक स्पर्धा
यांसारख्याची माहिती देखील आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात ग्रीस येथे सुरू झाली. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हणतात. खेळ आणि चित्रपट यामध्ये खेळावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम यांच्यावर आधारित चित्रपट, फोगट भगिनींवर आधारित दंगल हा चित्रपट, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास. यामध्ये स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, पर्यटनाचे विविध प्रकार जसे की आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन यामध्ये तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो. पर्यटनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. तसेच आंतरराज्यीय पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यामधला फरक देखील तुम्हाला यामध्ये विचारला जातो. थॉमस कुक याने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. ही रिकामी जागा नक्की विचारली जाते. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन म्हणजे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन कसे करावे याबाबतचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. जसे की कास पठार, घारापुरी लेणी, महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास जसे की महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे विचारली जातात. त्यामध्ये भिलार गावचा हा जो उतारा आहे हा बोर्डामध्ये नक्की विचारला जातो. प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. या पाठामध्ये इतिहासाची मौखिक साधने, लिखित साधने याबाबतची माहिती दिली आहे. याबद्दलही तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो. या पाठामध्ये काही नावाजलेली संग्रहालय त्यांची नावे दिलेली आहेत. उदाहरणार्थ फ्रान्स मधील लुव्र संग्रहालय, इंग्लंड मधील ब्रिटिश संग्रहालय, कोलकाता येथील भारतीय संग्रहालय, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला ह्या पाठामध्ये दिलेली आहे. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये तुम्हाला कोशांचे प्रकार देखील विचारले जातात किंवा संकल्पना चित्र स्पष्ट करा यामध्ये देखील तुम्हाला कोशांचे प्रकार विचारले जातात. जसे की शब्दकोश, विश्वकोश, इतिहास विषयाशी संबंधित कोश जसे की स्थळकोश, विश्वकोश, भारतीय संस्कृती कोश यावर तुम्हाला टिपा द्या यांसारखे प्रश्न विचारले जातात. आता आपण राज्यशास्त्राच्या प्रकरणांचा अभ्यास करूया. प्रकरण 1 संविधानाची वाटचाल. यामध्ये लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण, मताधिकार, माहितीचा अधिकार, सामाजिक न्याय व समता, राखीव जागांचे धोरण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना संरक्षण देणारा कायदा, अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी, महिलांसंबंधीचे विविध कायदे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याचा देखील अभ्यास या पाठामध्ये आपण केला. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेला अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी किंवा महिला संबंधीचे कायदे आपल्याला विचारले जातात. प्रकरण 2 निवडणूक प्रक्रिया. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची कार्ये, निवडणूक प्रक्रियेचा ओघ तक्ता. हा ओघ तक्ता तर बऱ्याच वेळेला बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेला आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाची कार्ये देखील आपल्याला विचारली गेली आहेत. त्यामुळे ह्या 2 प्रश्नांकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. निवडणूक आयुक्त, आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. अशा प्रकारची रिकामी जागा तुम्हाला विचारली जाते. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. ही देखील रिकामी जागा तुम्हाला विचारली जाते. प्रकरण 3 राजकीय पक्ष. या प्रकरणामध्ये भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप आपल्याला अभ्यासायला मिळते. विविध राष्ट्रीय पक्ष उदाहरणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष याबद्दलची माहिती दिलेली आहे. संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तसेच विविध प्रादेशिक पक्षांची माहिती देखील यामध्ये आपल्याला दिलेली आहे. जसे की शिवसेना, पंजाब मधील शिरोमणी अकाली दल, काश्मीर मधील जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, आसाम मधील आसाम गण परिषद, द्रविड मुन्नेत्र कळघम इत्यादी. ह्या सगळ्या पक्षांची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. प्रकरण 4 सामाजिक व राजकीय चळवळी. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. चळवळी ही एक सामूहिक कृती असते. या पाठामध्ये आपल्याला आदिवासी चळवळ, भारतातील शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्त्री चळवळ, पर्यावरण चळवळ, ग्राहक चळवळ याबद्दलची माहिती दिलेली आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. हा देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो. हे राज्यशास्त्राचे शेवटचे प्रकरण आहे. प्रकरण 5
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. आज जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीवादी असल्याचे म्हणतो, पण ह्या लोकशाही समोर अनेक आव्हाने आहेत. हे सगळ्या आव्हानांचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे, जसे की जमातवाद, दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण इत्यादी. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका मिळाली की लगेच तुम्ही लिहायला सुरुवात करता, पण पहिली 5 मिनिटं प्रश्नपत्रिका संपूर्ण व दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. नंतरच प्रश्नपत्रिका म्हणजेच उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्तरपत्रिका लिहितोय हे लक्षात असू द्या, कारण बरेचसे विद्यार्थी सुरुवातीपासूनच प्रश्न लिहायला सुरुवात करतात. मुख्य प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त प्रश्न क्रमांक व्यवस्थित द्यायचा आहे. प्रश्न पहिला अ1. या ठिकाणी पहिला आपण बघूया. जगातील प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. 4पैकी एक पर्याय हा बरोबर असतो. बरेचसे विद्यार्थी फक्त पर्याय लिहितात. तसं न लिहिता संपूर्ण विधान लिहिणे गरजेचे आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये दिलाय बघा, विधाने पूर्ण करा, म्हणजे हे पूर्ण विधान लिहून रिकाम्या जागी हा शब्द, जसा इथे आहे उर, हा शब्द लिहून हा शब्द अधोरेखित करा किंवा या शब्दाला छानशी चौकट करा, म्हणजे तुमचा पेपर पण आकर्षक दिसेल आणि पेपर तपासणाऱ्या परीक्षकाला देखील पेपर तपासणे सोपे जाईल. अशा प्रकारच्या रिकाम्या जागा तुम्हाला 3 दिलेल्या असतात. प्रत्येक रिकामी जागा भरण्यासाठी 1 गुण तुम्हाला दिलेला असतो. दुसरी रिकामी जागा बघूया. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅश हे होते. उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. हा देखील शब्द या ठिकाणी लिहायचा आणि त्या शब्दाला या प्रकारे चौकट करा. रिकामी जागा तिसरी. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. हा देखील शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्याला उत्तर येत असतं, त्यावेळेला आपण न बघता लिहिण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी ऑप्शन मध्ये शब्द दिलेला आहे, तो जसाच्या तसा पाहून लिहा, म्हणजे चुका होणार नाही. लिहून झालं की तो शब्द अधोरेखित करा किंवा त्या शब्दाला छानशी चौकट द्या. आता हा प्रश्न संपल्यानंतर 1 ओळ सोडा आणि नंतर प्रश्न पहिला ब लिहायला सुरुवात करा. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 जोड्या आपल्याला बरोबर दिलेल्या असतात आणि एकच जोडी चुकीची दिलेली असते. विद्यार्थी लगेचच प्रश्न लिहायला सुरुवात केल्यानंतर हे सगळेच्या सगळे ऑप्शन लिहित बसतात. काहीही आवश्यकता नाही. उत्तर लिहित असताना फक्त जी चुकीची जोडी आहे तीच लिहिणं अपेक्षित आहे. जसे की या ठिकाणी चुकीची जोडी आहे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? प्रश्न पहिला ब. 1 चुकीची जोडी एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. बस, हा संपूर्ण गट लिहिणे अपेक्षित नाही. चुकीची जोडी दुसरी. यामध्ये चुकीची जोडी आहे रेने देकार्त रिझन इन हिस्ट्री. या ठिकाणी देखील फक्त तुम्ही काय लिहिणार आहात? चुकीची जोडी रेने देकार्त रिझन इन हिस्ट्री. हे बाकीच्या जोड्या लिहिण्याची आवश्यकता नाही. उगाच वेळ वाया घालवू नका. तोच वेळ आपण नंतरच्या प्रश्नांना देऊन ते प्रश्न जास्तीत जास्त व्यवस्थितपणे लिहू शकतो. चुकीची जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी प्रभाकर आचार्य प्र के अत्रे ही जोडी काय आहे? चुकीची आहे. तेवढीच आपल्याला लिहायची आहे. हा संपूर्ण प्रश्न झाल्यानंतर ते पान सोडून द्यायचं आणि नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा. प्रश्न दुसरा अ. सूचनांप्रमाणे कृती पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात, पैकी 2 सोडवायचे असतात. एकूण गुण 4. या प्रश्नांमध्ये तक्ता पूर्ण करा, संकल्पना चित्र पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा किंवा ओघ तक्ता पूर्ण करा यांसारख्या कृती विचारल्या जातात. त्यापैकी आपल्याला 2 कृती लिहायच्या असतात. बघूया आपण. पुढील तक्ता पूर्ण करा. भारतातील ग्रंथालय शहरे. या ठिकाणी शहरांची नावं दिलेली आहेत. तुम्हाला फक्त ग्रंथालयाचं नाव लिहायचे आहे. संकल्पना चित्रामध्ये अजून एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे जशी आकृती तुम्हाला पेपर मध्ये दिलेली आहे तशीच्या तशी आकृती तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये पेनाने काढायची आहे आणि त्यानंतरच उत्तरं लिहायची आहेत. उत्तरं बघूया. कोलकाता नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. संकल्पना चित्र दुसरे. भारत एक खोज या मालिकेतून मांडलेल्या घटना. या ठिकाणी तुम्हाला जास्त घटना दाखवलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही 4 घटना लिहिल्या
तरी तुम्हाला पूर्ण 2च्या 2 गुण मिळू शकतात. हडप्पा संस्कृती किंवा वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ किंवा मौर्य काळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी व स्वातंत्र्य संग्राम, तुर्क, अफगाण व मुघलांचे आक्रमण. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली असेल तर निश्चित या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळू शकतात. तिसरा प्रश्न आहे, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, पण विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना चित्रामध्ये जे तुम्हाला असे मध्ये प्रश्न दिलेले असतात ते मात्र लिहिणं गरजेचं असतं. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे: महाबळेश्वर, पाचगणी, चिखलदरा, माथेरान, लोणावळा, खंडाळा. आहे की नाही सोपं? फक्त जरा व्यवस्थित ह्या जोड्यांचं तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न देखील सोपा जाईल. प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2. तुम्हाला 3 टिपा विचारलेल्या असतात, त्यापैकी 2 टिपा लिहायच्या असतात. प्रत्येक टिपेला 2 मार्क असतात, एकूण गुण 4. बरेचसे विद्यार्थी टिपा लिहिताना निबंध सारखे लिहितात. तसं न करता टिपा लिहित असताना देखील मुद्दे लिहिणं गरजेचं आहे आणि हे मुद्दे एका खाली एक लिहिणं गरजेचे आहे. का बरं? बरेचसे विद्यार्थी एक मुद्दा लिहिला की लगेचच या ठिकाणी दुसरा मुद्दा स्टार्ट करतात. असं जर तुम्ही केलात तर ते उत्तर आकर्षक वाटणार नाही व परीक्षकालाही तपासताना जड जाईल. अशा प्रकारे तुम्ही उत्तरं लिहिलात की पटापट परीक्षक देखील या प्रकारे टिक मार्क करून ती उत्तरं तपासू शकतो. टिपा लिहा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शब्दांना वगैरे काय करायचं आहे, अधोरेखित करायचे. तिसरी टीप आपण बघूया, स्थळकोश. पहिला मुद्दा, इतिहास भूप्रदेशाच्या आधारे घडत असतो, म्हणूनच इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्वाचा असतो. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. मुद्दा दुसरा, महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. मुद्दा तिसरा, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य या ग्रंथातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. स्थळकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थळकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. या प्रश्नामध्ये आपण जर मोठे मुद्दे लिहिले तर 2 मुद्द्यांना 2 गुण दिले जातात आणि लहान लहान मुद्द्यांमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला 4 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण या प्रश्नाचं उत्तर लिहितो त्यावेळेला काही महत्त्वाच्या घटना असतील, महत्त्वाची नावं असतील, ती नावं आपण अधोरेखित करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे स्थानपोथी हे ग्रंथाचं नाव आहे ते आपण अधोरेखित करूया. इकडे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे नाव अधोरेखित करूया की जेणेकरून परीक्षकाला हे कळेल की आपण मुख्य मुद्द्यांचा अंतर्भाव उत्तरामध्ये केलेला आहे. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतात, पैकी 2 प्रश्न लिहायचे असतात. म्हणजे 50% तुम्हाला ऑप्शन असतं. तुम्हाला जो प्रश्न व्यवस्थित लिहिता येईल तोच प्रश्न तुम्ही काय करायचा आहे, निवडायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सोपा प्रश्न निवडला तर आपल्याला पूर्ण गुण मिळणार नाही. असं काही नसतं. ह्या 4 प्रश्नामध्ये एखाद दुसरा प्रश्न सोपा असतो, एखाद दुसरा तुम्हाला कठीण वाटत असेल. जो प्रश्न तुम्हाला व्यवस्थित मुद्देसूद लिहिता येईल तो प्रश्न निवडा आणि नंतर उत्तर लिहा. तुम्हाला निश्चितपणे ह्याचे पूर्ण गुण मिळतील. आपण बघूया उदाहरण. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. सकारण स्पष्ट करा. पहिला मुद्दा, ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार हा घ्यावाच लागतो. दुसरं, ऐतिहासिक कथा विषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरण निर्मिती करावी लागते. तिसरं, पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात. चौथं, त्यावेळची वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. एकूणच चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार हे महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मुद्देसूद उत्तर लिहिलं याही प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण गुण मिळू शकतात. प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, लॉटरी सारखा हा प्रश्न असतो, कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील 12 ते 15 ओळींचा
एक परिच्छेद दिलेला असतो आणि ह्या प्रश्नांची उत्तरे सर्वच्या सर्व ह्या परिच्छेदामध्ये असतात. पहिले 2 प्रश्न तर 1-1 गुणांचे आहेत आणि त्यांची उत्तरं देखील फक्त 1 ते 2 शब्दामध्ये असतात. कसं ते आपण पाहूया. पहिला प्रश्न बघा, 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? उत्तर आहे मेजर ध्यानचंद. हे 1936 साली भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. आता हे उत्तर कुठे आहे बघा, पहिल्या ओळीतच हे उत्तर आहे. काहीही करावं लागलं नाही, फक्त परिच्छेद वाचा, उत्तर लिहा आणि पूर्ण गुण मिळवा. दुसरा प्रश्न बघा, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. बघूया ह्याचं उत्तर कुठे आहे. हे बघा, जसंच्या तसं दिलेलं आहे, काहीच डोकं लावायची इथे गरज नाही. तिसरा प्रश्न बघूया, जो थोडासा दीर्घोत्तरी स्वरूपाचा असतो आणि 2 मार्कांचा असतो. प्रश्न आहे, हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. झालं, मत मांडा म्हटलं की विद्यार्थी त्या प्रश्नाकडे वळतच नाही. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ह्या उतारेचा आधार घेऊनच तुम्हाला लिहायचंय. तुम्हाला बाकी काहीही करायचं नाहीये. आता मी तुम्हाला दाखवते ही सगळी वाक्य जशीच्या तशी या ठिकाणी कशी आहेत ती. पहिलं तुम्ही हे लिहू शकता, हॉकी हा कोणता खेळ आहे? मैदानी खेळ. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ देखील आहे. हे तुम्ही एक तुमचं मत मांडलं. दुसरं बघा, स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताने अनेक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीचे सुवर्ण पदक जिंकले आहे. बघा बघू, त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 कुठला काळ झाला? स्वातंत्र्यपूर्व काळ. 1928 कुठला काळ झाला? स्वातंत्र्यपूर्व काळ. आणि 1932 हा देखील स्वातंत्र्यपूर्व काळ झाला. त्यामुळे ते एक विधान आपण लिहिलं. तिसरा मुद्दा बघा, मेजर ध्यानचंद हे भारतीय संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते. हे बघा, पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहिलेलं आहे. चौथं बघूया, त्यांनी 1928, 1932, 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धात भारतीय हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली. बघा, ते देखील या ठिकाणी दिलंय. 1936, 1932, 1928. फक्त वाक्यात स्वतःच्या भाषेमध्ये हे लिहिलं की एक नाही तर पूर्णच्या पूर्ण 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. तुम्हाला पहिलं वाक्य नाही लिहिता आलं, ठीक आहे, जी वाक्य या ठिकाणी आहे ती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडा, तुम्हाला पूर्ण गुण दिले जातात. पण मत मांडा म्हटल्यावर तो प्रश्न सोडून देऊ नका. हे 4च्या 4 गुण अक्षरशः खिशात घाला म्हटलं तरी चालेल. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिलेले असतात. पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. गुण दिलेले असतात 6. हा इतिहासातील दीर्घोत्तरी प्रश्न असतो, त्यामुळे याचे उत्तर तुम्ही सजगपणे लिहिणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क द्यायचे असतील तर अशा वेळेला तुम्हाला तुमचं हे उत्तर जर व्यवस्थित नसेल तर या ठिकाणी तुमचे मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित मुद्देसूद अंडरलाईन करून किंवा काही वेळेला 1-2 ओळीमध्ये प्रस्तावना लिहून सुरुवात केली तर नक्कीच हे उत्तर आकर्षक दिसेल. कसं ते बघूया. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? आता बघा, इथे मुद्दा दिलाय डायरेक्ट. तुम्ही सुरुवातीला प्रस्तावनासाठी देखील हा मुद्दा वापरू शकता आणि नंतरचे हे मुद्दे लिहू शकता तरी चालेल. मोठे मुद्दे असतील तर 3 मुद्दे लिहा. अगदी लहान लहान मुद्दे असतील तर तुम्ही 6 मुद्दे लिहायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क. पहिला मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरं, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. इथे तुम्ही अंडरलाईन करून दाखवू शकता की मी हे इन्क्लूड केलेलं आहे. तिसरं, त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका कोणी घेतली? फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हा. जर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, पूर्ण गुण मिळवायचे आहेत, तर सीमा द बोव्हा यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला पूर्ण गुण दिले जात नाहीत. मुद्दा 4 बघा. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. मुद्दा 6, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच काय म्हणतात? स्त्रीवादी इतिहास लेखन. अशा प्रकारे तुम्ही मुद्देसूद उत्तरे लिहिलीत, महत्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित केलं की नक्कीच तुम्हाला या प्रश्नाची देखील पूर्ण गुण मिळू शकतील. प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण प्रश्न क्रमांक 1 अ पाहिला होता तसाच राज्यशास्त्रातला हा प्रश्न क्रमांक 6 आहे, विधाने पूर्ण करा. म्हणजे
पूर्ण विधान तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. उत्तर आहे 50%. 50% या ठिकाणी लिहा. नंतर ह्या शब्दाला अशी चौकट करा, म्हणजे पटकन याचं हे उत्तर परीक्षकाच्या निदर्शनास येईल. दुसरं बघा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आली. काय करण्यात आली? हरित क्रांती. लिहा इथे हरित क्रांती आणि या देखील शब्दाला अधोरेखित करा किंवा चौकट करा. अगदी 2 मिनिटं पण वेळ लागत नाही, पण त्यामुळे तुमचा पेपर आकर्षक दिसतो. प्रश्न क्रमांक 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. एकूण 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात, पैकी 2 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 2 गुण, एकूण 4 गुण. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न देखील तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देणार आहे. कसा ते सांगते. तुम्ही फक्त हे विधान चूक आहे किंवा हे विधान बरोबर आहे एवढं फक्त लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी हा 1 गुण दिला जातो. अर्धा गुण नाहीये याच्यासाठी. हा फक्त चूक आहे किंवा बरोबर आहे या ठिकाणी तुम्हाला 1 गुण, आणि नंतर सकारण स्पष्ट करा. या इतकं तुम्ही लिहिणार आहात 2 मुद्दे वगैरे, त्या 2 मुद्द्यांना अर्धा गुण, म्हणजे त्याला 1 गुण दिला आहे. समजा विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला खरंच या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, शेवटची 5 मिनिटं उरली असतील, अशा वेळेला तुम्ही हे विधान बरोबर आहे किंवा हे विधान चूक आहे, तुम्हाला जे वाटेल त्या प्रश्नांच्या अनुषंगाने लिहून ठेवा. जर बरोबर आलं तर 1 गुण मिळतो, अर्धा गुण देखील नाही. बघूया आपण. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. हे विधान बरोबर आहे. हे विधान लिहिण्याची गरज नाही. हा प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त काय लिहायचं आहे? प्रश्न क्रमांक 7 नंबर घालायचा 1, डायरेक्ट लिहायचं हे विधान बरोबर आहे. कारण मुद्दा पहिला, निवडणुकीसंबंधी निर्माण झालेले कोणतेही वाद सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. दुसरं, अशा प्रसंगी एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे किंवा एखाद्या उमेदवाराला अपात्र घोषित करणे इत्यादी कार्ये सुद्धा निवडणूक आयोग पार पाडतो. 3, काही प्रसंगी एखाद्या लोकप्रतिनिधींचा राजीनामा, निधन किंवा सदस्यत्व रद्द होणे अशा कारणास्तव सुद्धा निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुका घेऊ शकतो. काही वेळेला काही विद्यार्थी जे चुकीचे विधान असेल, समजा आता हे विधान चूक आहे, ते फक्त बरोबर करून लिहितात. नाही, विधान बरोबर आहे तर का बरोबर आहे, विधान चूक आहे तर का चूक आहे, ह्याची कारण तुम्हाला या ठिकाणी लिहायची. चुकीचे विधान बरोबर करून लिहिणं म्हणजे सकारण स्पष्ट करणं नाही. प्रश्न क्रमांक 8. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 1 गुण 2. या ठिकाणी तुम्हाला 2 संकल्पना दिलेल्या असतात. त्या संकल्पनापैकी 1 संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची असते. मुद्दे 2 लिहिलात, मोठे मुद्दे किंवा महत्वाचे मुद्दे लिहिलात तर तुम्हाला 2 गुण दिले जातील. अन्यथा लहान मुद्दे असतील तर तुम्हाला 4 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. बघूया अल्पसंख्याकांविषयी तरतुदी. पहिलं उत्तर, पहिला मुद्दा, लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानामध्ये या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मुद्दा दुसरा, धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मुद्दा तिसरा, अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. इथे तुम्ही कोणत्या योजना आहेत शिक्षणाच्या, रोजगाराच्या, त्या अधोरेखित करा. मुद्दा चौथा, अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही 4 मुद्दे लिहिलात तर तुम्हाला 2 गुण मिळू शकतात, किंवा हे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिहिलात तर तुम्हाला त्याचे देखील 2 गुण पूर्ण मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 8 ब. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 1 मार्क 2. त्यामध्ये तुम्हाला एकूण 2 कृती दिलेल्या असतात. त्यापैकी तुम्हाला 1 कृती लिहिणं गरजेचं असतं. या प्रश्नात देखील संकल्पना चित्र पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा, अशा प्रकारच्या विविध कृती दिल्या जातात. जशी आकृती या ठिकाणी काढलेली आहे तशीच आकृती उत्तर पत्रिकेमध्ये पेनाने काढणं गरजेचं आहे. बघूया आपण पहिलं, निवडणूक प्रक्रिया. या ठिकाणी तुम्हाला निवडणूक आयोगाची भूमिका लिहायची आहे.
या ठिकाणी मतदाराची भूमिका लिहायची आहे। इथे क्रमांक टाकून दिलेले आहेत, म्हणजे त्या क्रमांकानुसार एका खाली एक मुद्दा येणं गरजेचं आहे। बघूया निवडणुकीची भूमिका। पहिलं, मतदार संघांची निर्मिती करणे। दुसरं, मतदार याद्या निश्चित करणे। तिसरा, निवडणुका घोषित करणे। चौथा, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे। पाचवा, मतदानाची व्यवस्था करणे। सहावा, मतमोजणी व निकाल जाहीर करणे। एवढे 6च्या 6 मुद्दे लिहिणं गरजेचं नाही, तुम्ही 4 मुद्दे लिहिले तरी तुम्हाला 2 गुण ह्याचे मिळू शकतात। मतदाराची भूमिका, निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करणे, प्रचार सभांना हजर राहून मत निश्चित करणे आणि तिसरं, मतदान करणे। बघा, निवडणूक प्रक्रियेवर तुम्हाला अशी निवडणूक आयोग किंवा मतदार यांची भूमिका विचारली जाते। काही वेळेला तुम्हाला निवडणूक आयोगाची कार्य विचारली जातात, तर काही वेळेला तुम्हाला निवडणुकीच्या कार्यांचा ओघ तक्ता विचारला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला असा ओघ तक्ता विचारला जाईल म्हणजे फ्लोइंग चार्ट, तो लिहित असताना तुम्हाला एक घटना लिहिल्यानंतर त्याच्या नंतरची घटना लिहायची क्रमाने। नाहीतर सुरुवातीला तुम्ही लिहिलात की मतदार याद्या निश्चित करणे आणि दुसरा मुद्दा लगेच मतदान करणे, तर ते उत्तर तुमचं चुकीचं ठरलं जाईल। क्रमाने कोणकोणत्या घटना येतात तेच तुम्हाला ओघ तक्त्यामध्ये लिहायचं आहे। प्रश्न 9, पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा, कोणतेही एक। एकूण 2 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात, त्यापैकी एक लिहायचा असतो, गुण दिलेले असतात 2। जसं आपण इतिहासाचा प्रश्न 5वा हा दीर्घोत्तरी बघितला, तसंच राज्यशास्त्राचा हा दीर्घोत्तरी प्रश्न असतो, त्यामुळे तो देखील तुम्ही सजगपणे लिहिणं आवश्यक आहे। बघूया पहिला प्रश्न, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे। निवडणूक आयोगाचे आत्ताच्या आता इथे 2 प्रश्न झाले, त्यामुळे तो धडा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासा। बघूया पहिली, बघा सुरुवात त्यांनी कशी केली आहे। राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत। कोणते निकष? मुद्दा पहिला, किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या, आता बघा 4 राज्यांमध्ये 6% मते, हे त्यातलं महत्वाचं आहे, त्याला अधोरेखित करा। किमान 4 राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळणे आवश्यक आहे। दुसरं बघा, किमान 4 सभासद लोकसभेमध्ये निवडून येणे आवश्यक आहे। तिसरा मुद्दा, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे। आणि चौथं, किमान 4 राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे। आता ही जी आकडेवारी आहे ती तुम्ही अधोरेखित केलं की परीक्षकाला पटकन लक्षात येईल की ह्यांनी महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा जो टाइम मॅनेजमेंटचा म्हणजे वेळेच्या नियोजनाचा चार्ट आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। चला पाहूया। प्रश्न पहिला अ, वेळ 10 मिनिटे। काय आहे प्रश्न पहिला अ मध्ये? फक्त 3 विधाने आहेत, त्या 3 विधानांची उत्तरं तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटांची वेळ दिलेली आहे। प्रश्न पहिला ब, 5 मिनिटे। बघा विद्यार्थी मित्रांनो, याला फक्त 5 मिनिटे आहेत। पूर्ण प्रश्न पहिला ब च्या चुकीच्या जोडीचा गट लिहू नका, फक्त चुकीची जोडी 3 लिहायची आहेत, बरोबर तुम्हाला 5 मिनिटांची वेळ पुरेशी होईल। प्रश्न दुसरा अ, वेळ आहे 15 मिनिटे। प्रश्न दुसरा ब, वेळ आहे 10 मिनिटे। प्रश्न तिसरा 10 मिनिटे, कारण ही सविस्तर उत्तर आहेत म्हणून ह्याला 10 मिनिटांची वेळ दिलेली आहे। प्रश्न चौथा 15 मिनिटे। का 15 मिनिटे दिलेत? कारण तुम्हाला उतारा दिलाय, तो वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, मग उत्तरं लिहायची आहेत आणि त्यामुळे तुम्हाला 15 मिनिटांची वेळ दिलेली आहे। प्रश्न 5वा वेळ 15 मिनिटे। इथे देखील 15 मिनिटे का दिली आहेत? कारण हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत आणि त्यामुळे ते व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे। 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत आणि 15 मिनिटांची वेळ त्यासाठी पुरेशी आहे। अशी इतिहासासाठी तुम्हाला एकूण 80 मिनिटांची वेळ दिलेली आहे। आता पाहूया राज्यशास्त्र। प्रश्न क्रमांक 6, वेळ 5 मिनिटे। फक्त 2 रिकाम्या जागा तुम्हाला लिहायची आहेत, त्यासाठी 5 मिनिटांची वेळ पुरेशी आहे। प्रश्न क्रमांक 7 यासाठी दिलेली आहे 10 मिनिटांची वेळ। प्रश्न क्रमांक 8 अ, एकच प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे, दिलेली आहे वेळ 5 मिनिटे। प्रश्न क्रमांक 8 ब, इथे वेळ दिलेली आहे तुम्हाला 10 मिनिटांची। प्रश्न क्रमांक 9 वेळ 5 मिनिटे। असा पूर्ण पेपर म्हणजे राज्यशास्त्राच्या पूर्ण पेपरांची वेळ आहे 35 मिनिटे। बघा इतिहास या पेपरसाठी तुम्हाला वेळ दिली आहे 80 मिनिटांची, राज्यशास्त्रासाठी 35 मिनिटे। आता उरली किती? तर 15 मिनिटे, कारण आपला पेपर 2 तास 10 मिनिटांचा आहे। मग पेपर चेकिंग किंवा अन्य कामांसाठी तुम्हाला 15 मिनिटांची वेळ दिली आहे।
अशी एकूण 130 मिनिटेमध्ये तुमचा हा पेपर व्यवस्थित सुबक नीटनेटका लिहून पूर्ण होऊ शकेल। अशा प्रकारे एकूण तुमच्यासाठी वेळ आहे 130 मिनिटांचा, म्हणजेच 2 तास 10 मिनिटांचा। हा पूर्ण वेळेमध्ये तुमचा हा पेपर अतिशय आकर्षक, सुबक, नीटनेटका नक्कीच लिहून पूर्ण होईल। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीची 5 मिनिटे जशी तुम्ही प्रश्नपत्रिका वाचायला द्याल, तशीच शेवटची 5 मिनिटे उत्तरपत्रिका वाचायला देखील देणे आवश्यक आहे। बऱ्याच वेळेला काही प्रश्नांची उत्तरे आठवत नसतात, तेव्हा नंतर लिहू म्हणून आपण ते प्रश्न ठेवलेले असतात। उदाहरण घेऊया, पहिला प्रश्न, एखादी रिकामी जागा येत नसते, नंतर लिहू म्हणून तशीच ठेवलेली असते। जर तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटं शिल्लक असेपर्यंत देखील ती रिकामी जागा आठवत नसेल, तेव्हा दिलेल्या पर्यायांपैकी, तुम्हाला पर्याय दिलेला आहे ना, त्या पर्यायांपैकी एखादा पर्याय तुम्हाला जो योग्य वाटतोय त्या वाक्याच्या अनुषंगाने तो लिहून ठेवा। ती रिकामी जागा अशीच ठेवू नका। कदाचित ते उत्तर जर बरोबर आलं तर एक अख्खा मार्क तुम्हाला मिळून जाईल। चुकीची जोडी ओळखा, यात देखील तुम्ही हाच फॉर्म्युला वापरू शकता। काही वेळेला नाही आठवत चुकीची जोडी, आधी थांबा, पूर्ण पेपर लिहून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पेपर चेक कराल तोपर्यंत देखील तुम्हाला जर ती चुकीची जोडी आठवत नसेल तर त्या पर्यायांपैकी तुम्हाला जो वाटतोय तो पर्याय लिहून ठेवा। उत्तर बरोबर आलं तर 1 गुण मिळू शकतो। नाहीतर बरेचसे विद्यार्थी काय करतात, उत्तर येत नसेल तर ती रिकामी जागा तशीच ठेवतात। काय करायचे आपल्याला, पर्याय दिलेला आहे त्यापैकीच एखादा पर्याय लिहायचा आहे। इतिहास राज्यशास्त्राचा पेपर म्हटला की बऱ्याच विद्यार्थ्यांना टेन्शन येतं की आता प्रश्नांची उत्तरं कशी पाठ करायची, कारण त्यांना पाठांतराची सवय लागलेली असते। पण काही वेळेला काय होतं माहितीये, परीक्षेच्या वेळेला एखादं उत्तर आपण पटकन विसरतो, किती वेळ झाला तरी आठवत नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी अभ्यासाची पद्धत आपण बदलूया। एखाद्या प्रश्नाचे उत्तर 2-3 वेळा वाचा, त्यातले महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवा आणि नंतर न बघता लिहून काढा। अशी जर उत्तरं पाठ केला तर तुम्ही ही उत्तरे कधीही विसरणार नाही। इतिहास व राज्यशास्त्राचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो, धड्याखालील स्वाध्याय यावर आधारित जवळजवळ 90% प्रश्न विचारलेले असतात, तेव्हा ते प्रश्न काळजीपूर्वक करा। वाचन व लेखन ही अभ्यास करण्याची 2 चाके आहेत, ती बरोबरीने चालली ना की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कठीण वाटणार नाही। तुम्ही काय करता, फक्त वाचत बसता आणि त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळेला काही वेळेला उत्तरं आपल्याला आठवत नाही। त्यापेक्षा उत्तरे वाचा आणि न बघता लिहिण्याचा सराव करा, मग तुम्हाला प्रश्नांची उत्तरे कठीण वाटणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना बोरिंग वाटतो, पण बोरिंग नसून हा विषय स्कोरिंग विषय म्हणून मानला जातो। म्हणजे या विषयात तुम्हाला 40 पैकी 40 गुण मिळू शकतात। इतिहासाच्या उत्तरांची सुबक मांडणी, मुद्देसूद उत्तरे, आकर्षकपणा, नीटनेटकेपणा, ह्या सगळ्या गोष्टी जर योग्य प्रकारे अंमलात आणल्यात ना तर तुम्ही देखील 40 गुणांपर्यंत पोहोचू शकाल। आता आपण संपूर्ण पेपर कसा सोडवायचा ते पाहिले, तरी देखील तुम्हाला एखाद्या प्रश्नात काही शंका असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की विचारा। तुमच्या शंकेचे निरसन नक्की केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, कलाकार एज्युकेशन चॅनलचे हे सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत। पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कलाकार एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।